की महिला बिलाची अंमलबजावणी न करणारे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष हा दुटप्पी आहे. खरं म्हणजे हे त्यांनी स्वतःविषयी हा त्यांनी प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की महिला आरक्षण किंवा महिला धोरणाबाबत दुटप्पी कोण, हे हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. त्यांनी थोडासा अभ्यास करावा लागेल. आता त्यांचा थोडा अभ्यास चाललेला आहे. त्यांना आता दिल्लीत जायचं आहे परत केंद्रीय मंत्रिमंडळात. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रामध्ये काय घडलंय काय नाही घडलंय याबाबत त्यांना सजगता दाखवावी लागेल. कोणतंही महिला आरक्षणाच्या बिलाला कोणीही विरोध केलेला नाही. महिला आरक्षणाच्या बाबतीत ढोंग, नौटंकी, खोटारडेपणा कोणी करत असेल तो भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा. 2023 साली ह्याच देवेंद्रजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि महिला आरक्षण बिल संसदेमध्ये मंजूर झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची वाहवा आणि अभिनंदन केलं होतं. ह्याच देवेंद्र फडणवीस आरक्षणाचं किंवा महिला सक्षमीकरणाचं बिल जे आहे हे 2023ला मंजूर झालेलंच आहे ना. तेच बिल परत आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, अमुकजी तमुकजी. बरं का, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी असा हातभर लांब ट्विट केलाय. वेळ लागलाय त्यांना. अट्टास कसला हा मूर्खपणा आहे. खोटं बोलायचं. खोटं का बोलतायचं? यांना काय गरज आहे खोटं बोलण्याची? 2023ला महिला आरक्षण मंजूर झालं. आपण सगळ्यांनी त्याच्यावरती हे केलं आहे. देवेंद्र फडणवीसांचा हातभर असं ट्विट आहे. हातभर एवढं लांब आहे. एवढा आहे एवढं ट्विट. आणि त्यांनी मोदींचं जे काय कौतुक केलं आहे, म्हणजे जो काय त्यांनी शब्द भांडार उधळले, त्याच्यामध्ये अलंकार उधळलेले आहेत मोदींवर. हां, म्हणजे मोदींसारखे मोदीच, सर्व काही मोदीच, स्त्रीही मोदी, पुरुषही मोदीच. बरं का, सगळ्यांचे तारणहार मोदीच. अशा पद्धतीचे ते ट्विट आहे. हे मोदींशिवाय कोणी करूच शकत नाही वगैरे असं. मग आता काय तुम्हाला काय असं काय नवीन काय झालं का मेंदूमध्ये बदल? तुमच्या अंतर्मनामध्ये काही यंत्रणा नवीन आली आहे का मेंदूला आदेश देणारी? की एका रेल्वे स्टेशनवर चहा विकणाराही पंतप्रधान होऊ शकतो आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस, एक सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. परत ते खोटं बोलत आहेत. ते परत खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला, बरं का, गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेल. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तो आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा. मग काय, पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, अशा ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत. मोदी नॉन बायोलॉजिकल. बघा, नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा. जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असते म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा द्यायला विकेल? तिथे रस्त्यावर जाऊन चहा कशाला विकेल? प्लॅटफॉर्मवर. मुळात तो प्लॅटफॉर्म मोदी ज्या काळात चहा विकत होते असा दावा करतात, त्या काळात तो बनलेलाच नव्हता. ते स्टेशनच नाही बनलं. ते चहा कुठून आला? मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी आहेत. ते चहा कशाला विकतील? त्यांचं आता सुदर्शन चक्र आहे ना, ते फिरवत त्यांना सगळं मिळेल. फडणवीसांचं खोटं बोलतात. खोटं बोलतात.